हॅलो माय फ्रेंड्स. नमस्कार, मी तुमचा मित्र प्रशांत हिरवे. जवळपास एक सव्वा एक मंथ नंतर मी व्हिडिओ बनवतोय. राईट. बेसिकली मी तुम्हाला लास्ट टाइम मी म्हटलं होतं की मी ऑफिसच्या कामासाठी क्रोएशियाला व्हिजिट करणार आहे म्हणून. सो या, क्रोएशिया इट इज ए पार्ट ऑफ द युरोप कंट्री. सो माझ्या ऑफिसचं थोडंसं प्रोजेक्टचं काम होतं. सो जवळपास मी एक महिना तिकडे असल्यामुळे मी काही सुद्धा म्हणजे फक्त चार्ट बघत होतो आणि मला काही ट्रेडिंग करायला तर अजिबात टाइम म्हणून मिळत नव्हता. त्याचबरोबर व्हिडिओ तर अजिबातच नाही, कारण मी माझा पर्सनल लॅपटॉप घेऊन पण गेलो नव्हतो तिकडे. आणि खरं सांगायचं तर खरंच युरोप माझी माझी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप होती. त्यातल्या त्यात मी फर्स्ट टाइम लाईफमध्ये आत्तापर्यंतच्या प्रवासात म्हणजे मी फर्स्ट टाइमच प्लेनमध्ये पण बसलो होतो. आणि खरं म्हटलं तर युरोप ना, क्रोएशिया खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे मी स्वित्झर्लंडला जस्ट म्हणजे व्हिजिट केली. स्वित्झर्लंडला गेलो, जर्मनीला गेलो, जस्ट व्हिजिट जाऊन आलो. त्याच्यानंतर स्लोवेनिया पण एक छोटी कंट्री आहे. एकदम छोटी कंट्री आहे, पण एकदम सिस्टमॅटिक वे, म्हणजे एकदम जबरदस्त व्यू. रोड कन्स्ट्रक्शन तर एक नंबरच. इवन क्रोएशियामधून स्लोवेनियाला जाताना तर आम्हाला इतके टनल लागले, पण तिथे असं काही आम्हाला सुद्धा जाणवलं पण नाही की बाबा आम्ही म्हणजे आपल्याकडे कसं खडखड खडखड धडधड धडधड होतं तसं अजिबात नाही. मजा आली क्रोएशियामध्ये. खूप भारी सिटी आहे. कदाचित जर कोणी माझे व्हिडिओज बघत असेल तर त्यांना मी सांगू इच्छितो की गेम ऑफ थ्रोन्स, कदाचित तुम्हाला वेब सिरीज माहिती असेल तर त्याचे काही ऑलमोस्ट माझ्यामध्ये सगळेच पार्ट्स का नाही, क्रोएशियामध्ये एक दुब्रोव्निक म्हणून एक सिटी आहे. मला चान्स नाही मिळाला तिथे जायला, कारण आम्ही जरा थोडं कंटाळा गेला तिकडे जाण्यासाठी. आम्ही जाग्रेबमध्ये राहायला होतो. एक म्हणजे कॅपिटल सिटी आहे क्रोएशियाची. सो दुब्रोव्निक म्हणून एक सिटी आहे. आणि त्या सिटीमध्ये जवळपास हे सगळं गेम ऑफ थ्रोनचं शूटिंग झालं. सो बेसिकली मे बी अगर म्हणजे जर समजा मला नेक्स्ट टाइम चान्स मिळाला जायला तर मी दुब्रोव्निकला नक्कीच जाऊन येईन. हा, मी कुठलेही व्हिडिओज किंवा कुठल्याही काही गोष्टी पोस्ट केल्या नाहीत, कारण हे मी काही ट्रेडिंगच्या पैशातनं गेलो नाही किंवा माझ्या स्वतःच्या इन्कम मधनं गेलो नाही. हे एक प्रोजेक्टचं काम होतं, ऑफिसचं काम होतं. सो त्यासाठी मी जस्ट म्हणजे व्हिजिट करून आलो. त्यामुळे मी काही शो ऑफ कधी कुठे काही केला नाही त्याचा, की मी या या ठिकाणी गेलो असं तसं. ठीक आहे. सो पार्ट ऑफ द व्हिजिट. एक त्याच्यानंतर मग घरी एक 10 दिवस एक आराम केला, एक 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 दीड आठवडा. ठीक आहे. आणि नाव अगेन वी आर गोइंग टू स्टार्ट द अनालिसिस पार्ट. ह्या महिना दीड महिन्यात एक्झॅक्टली काय काय झालं डोंट नो. मला न्यूज बद्दल काही सुद्धा माहित नाहीत. ट्रम्प साहेबांनी ज्या काही गोष्टी खेळल्या असतील इराण सोबत, सो त्याचे इम्पॅक्ट तर मला दिसते तिथे, कारण निफ्टी वर गेला यार. काय, निफ्टीने एक ट्रेंड लाईन क्रिएट केला. एक ट्रेंड लाईन क्रिएट करून त्या ट्रेंड लाईनच्या वरती क्लोजिंग पण चांगली दिली, त्याचा सपोर्ट पण घेतला आणि निफ्टी इथून अप गेलेला आहे. आता निफ्टीचा खरंच स्ट्रॉंग म्हणजे मी पर्सनली निफ्टी ह्या लेवलसाठी वेट करत होतो. 20-22 हजार, 22 हजारच्या रेंजमध्ये 22 हजार आले असते ना, मी माझ्याकडे जेवढे काही पैसे असते ना ते टाकले असते. पण म्हणजे हा एक झोन होता, नो डाऊट की हा एक झोन होता असं नाही. हा एक कसं आहे बघा, बेसिकली निफ्टीमध्ये जर बघितलं तर हा एक विकली डिमांड झोन झालाय स्ट्रॉंग. ऍग्री. विकली डिमांड झोन मध्ये ही जी काही कॅन्डल आहे खरंच खूप चांगली झाली. आणि देन त्याच्यानंतर ह्या सप्लाय झोन मध्ये रिएक्शन आली. जस्ट बेसिकली एक थोडस डाऊन आलं असतं ना, म्हणजे भारी, म्हणजे चांगलं काम झालं असतं. म्हणजे आपल्याला लोएस्ट पॉइंटला खूप दिवसांनी आपल्याला म्हणजे मिळालं असतं सगळे स्टॉक्स. ठीक आहे. बट ठीक आहे. एक्झॅक्टली आता काय प्लॅन होते म्हणजे जर समजा बघितलं, हा एक सपोर्ट होता प्रिव्हियसली. जर तुम्ही बघितलं असाल तर ह्या लेवल पासून कंटिन्युअस निफ्टी अप होती. नाव आता तो ब्रीज झालाय आणि इथे जवळपास रेजिस्टन्स घेतला, डाऊन आला, रेजिस्टन्स घेतला, डाऊन आला. आता परत त्याच रेजिस्टन्सला टेस्ट करायला तो गेलेला आहे. पॉसिबिलिटी ही आहे की आता जर समजा मल्टिपल टाइम जर रेजिस्टन्सला म्हणजे बायर सीट करत असेल तर डेफिनेटली एका पॉइंट नंतर सेलर्स वीक होणार आणि कदाचित इथून एक चांगली मोठीच्या मोठी ग्रीन कॅन्डल पण होऊ शकते निफ्टीमध्ये.
निफ्टी मला पॉझिटिव्ह दिसते. निफ्टी मला निगेटिव्ह मध्ये असं काही दिसत नाहीये, कारण खरंच पॉझिटिव्हनेसच जास्त आहे. कारण हे कॅन्डल बघा ना तुम्ही, बेसिकली या सगळ्या कॅन्डल बघा, ही कॅन्डल बघा, ही रिजेक्शनची कॅन्डल आहे. हे त्या सगळ्यांना वाटलं की येस आता इथनं डाऊनफॉल येईल, उलटी हॅमर झालेले इथे शूटिंग स्टार. देन त्यानंतर हे सेलिंग कॅन्डल बघा, म्हणजे एक दोन, म्हणजे एकदमच लोएस्ट पॉइंट, म्हणजे काहीच सेलर्स नाही, सेलिंग झालं नो डाऊट, बट ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग करू शकलं नाही. ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग झाली असती तर बेसिकली आपण आधी परत म्हटलं असतं की ह्या कुठेतरी ह्या डिमांड झोन मध्ये परत निफ्टी येऊ शकत होता. बट दॅट्स फाईन. निफ्टी दिसते तरी मला, कारण आता ह्या लेवलला सप्लाय झोन असा कुठला नाहीये. सगळे हा कदाचित पुढे जाऊन सपोर्ट झोन होऊ शकतो, आणि निफ्टी मला बेसिकली असं वाटत नाही की आता इथून परत इतक्या डाऊन येईल. ठीक आहे, म्हणजे आता ह्या मुवमेंटला वाटत नाहीये, ह्या मुवमेंटला वाटत नाही. पण जर समजा तुम्ही मंथली जरा थोडंसं आर्किटेक्चर बघितलं याचं, मंथली जर बघितले ना, तर ही रेड कॅन्डल म्हणजे ही सप्लाय सेलिंग कॅन्डल, त्याच्याबरोबर किती वेळा बाईंग झाले बघा इथे, एक दोन तीन चार, म्हणजे तो स्ट्रगल करतोय खरं म्हटलं तर वरती जाण्यासाठी. एक हायर टाइम फ्रेमचं पिक्चर जर बघितलं तर एक स्ट्रगल करतोय, आणि हा एक झोन आहे विकलीचा. ठीक आहे, हा एक विकलीचा झोन आहे. कदाचित ह्या लेवल पासून जाऊन मग परत कसा डाऊन साईड येईल आणि हळूहळू येऊन इथे एक मोठी रेड कॅन्डल करेल. सो दिस इज द पॉसिबिलिटी ऑफ हायर टाइम फ्रेम. हायर टाइम फ्रेमची ही एक पॉसिबिलिटी मला दिसते, कारण एकदम स्लो कॅन्डल चालू आहे. ही एक मदर चाइल्ड कॅन्डल झाली आहे, ऍग्री, बरोबर. ही एक मदर चाइल्ड कॅन्डल झालेली आहे, ऍग्री. बट अजून सुद्धा ह्या सेलरला, म्हणजे ही जी मोठी रेड कॅन्डल ह्याच्यावरती अजून क्लोजिंग देण्याचं म्हणजे कुठल्याच कॅन्डलने केलेलं नाहीये. ठीक आहे, डेलीला खूप भारी स्ट्रक्चर दिसते, ऍग्री. डेलीला असं म्हणजे काही रॉंग स्ट्रक्चर दिसते असं काही नाही, चांगलं स्ट्रक्चर दिसते. बट आता जर बघितलं डेलीच्या ह्याला, मला निफ्टी थोडीशी पॉझिटिव्ह दिसते. इथून वरती हा रेजिस्टन्स ब्रेक करून वरती जाऊन ह्या लेवलला टच होऊ शकतो. म्हणजे माझं टार्गेट जर मोस्टली जर बघितलं निफ्टीसाठी, तर ही लेवल असेल, हा फेअर व्हॅल्यू गॅप 25,000, 25,200. ठीक आहे, ह्या लेवल पर्यंत निफ्टी जाण्याचे चान्सेस आहेत. ओके, या अजून मी पर्सनली असे कुठले अकाउंट्स, म्हणजे अजून कुठलेही स्टॉक मी अजून अनालिसिस केलेले नाही आहेत, निफ्टीच करतोय फर्स्ट. त्यामुळे मला सुद्धा, म्हणजे मी मध्यंतरी महिंद्रा आणि महिंद्रा बघितलं होता, पण तो यार उडून गेला. तो हातात न लागता. बँक निफ्टी पण सेमच लुक, बँक निफ्टीच ऍक्च्युली निफ्टीला वर घेऊन चालले. आणि येस, बँक निफ्टीने खरंच खूप चांगली मोमेंटम दिलेली आहे, बँक निफ्टीने खरंच खूप चांगली मोमेंटम दिलेली आहे. मंथलीचं स्ट्रक्चर बघूया आपण, मंथलीचं. येस 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 येस, बँक निफ्टी. मी बघा, मी सगळ्या ठिकाणी खूप लोएस्ट लेवलला म्हणजे वाट बघत बसलो होतो. 48,000 हे माझी लेवल होती इथं बाय करण्याची. बँक निफ्टीचा ऑप्शन म्हणा किंवा बँक निफ्टीमध्ये, म्हणजे जेवढे काही बँकिंग सेक्टर आहे त्याच्यामध्ये काही स्टॉक्स मध्ये मला इन्व्हेस्ट मारायचे होते, तर मी इथे वाट बघत बसलो होतो. आणि सेम गोष्ट झाली इथे पण. मार्केट आणि खरंच जबरदस्त बाईंग आली, हे बघा ना. हे सेलिंग काहीच नाही, हे सेलिंग काही म्हणजे काहीच नाही. हे सगळे म्हणजे इथं फक्त ट्रॅपिंग केलं, आणि इथे जेवढे सेलर्स ऍड झाले त्या सगळ्या ह्या एका ग्रीन कॅन्डलने विकलीच्या बाहेर काढलं. खरंच खूप इम्पॉर्टंट आहे मार्केटमध्ये. इव्हन म्हणजे मी पण अजून लर्नच करतोय की एक्झॅक्टली मार्केटचा लोएस्ट ना हायेस्ट पॉईंट कुठे मार्क करायचा, मार्केट कुठून फिरणार आहे. इव्हन मी थोडंसं म्हणजे साईडला का बसलो होतो, म्हणजे ट्रेडिंग का केलं नाही, याचं एक मेजर रिझन असं होते की ट्रम्प साहेब आपल्या कमेंट्सने काही वर खाली करतात. ठीक आहे, म्हणजे त्यांचं काय चालू आहे, त्यांना प्रॉफिट कमवायचा आहे, लॉस कमवायचा आहे, सगळ्यांचा लॉस करायचा आहे, ते त्यांचं काम चालू आहे. बट अजून एक अशी गोष्ट आपण मी शिकलो की ठीक आहे, आता हे वॉर चालूच असेल. आता हे वॉर चालू असताना अप्स अँड डाऊन्स येत राहतील, एफ आयज येतील, एफ आयज जातील, डीआयज येतील, डीआयज जातील. ठीक आहे, त्यामुळे आपली सायकोलॉजी खराब न करता आपल्याला मार्केटच्या ट्रेंड प्रमाणे किंवा जे काही सिच्युएशन आता आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला ट्रेडिंग म्हणजे ट्रेड प्लॅन करता येणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे ही एक गोष्ट मी शिकलोय. आणि आता जसं मी
ट्रेडिंग मधून बाहेर होतो. तर तसं न राहता की ऍटलिस्ट ट्रेडिंग अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा आपल्याला कसं ट्रेडिंग टॅकल करता येईल हे खरंच आपल्याला करणं गरजेचं आहे. बँक निफ्टीचं पण सेम. सो मला जसं वाटतंय सेम की सेम त्या फॉर्मॅटमध्ये बँक निफ्टीमध्ये अजून सुद्धा बाईंग येऊ शकते. सो आपले काही स्टॉक्स आहेत ते जरा बघूया. मी हुंडाई एक मार्किंग केला होता. हुंडाई जरा बघा तुम्ही सगळेजण. हुंडाईमध्ये इन्व्हेस्टिंग मी म्हणजे ठरवलं होतं. बट हुंडाई जर बघितला तो चाललाय वर आता. अरे यार. ओके. लेट्स सी हुंडाई काय करतोय. सो बेसिकली हुंडाई एक ट्रेंड लाईन फॉर्म केलेली आहे त्याने. त्या ट्रेंड लाईनच्या फॉर्म मध्ये तो सध्या चालतोय, म्हणजे प्रत्येक ठिकाणचा सपोर्ट घेऊन त्याचं सध्या ट्रेंड चालू आहे. म्हणजे बघा ना, इथे आला, ह्या लेवलचा सपोर्ट घेतला, वर गेला, इथे आला, या लेवलचा सपोर्ट घेतला, वर गेला. सो आता ह्या पॉइंटला जर समजा आर एस आय डायव्हर्जन झाला असेल तर डेफिनेटली जर समजा इथल्या पॉइंटने ह्याच्यावरती जर क्लोजिंग नाही दिली, ठीक आहे, हे ते अजून हा ओरिजिन टच होणं बाकी आहे. म्हणजे ह्या लेवलचा ओरिजिन अजून टच झालेला नाहीये इथे. ठीक आहे. सो ह्या ओरिजिनला जर टच झाला आणि जर समजा ह्याच्यावरती क्लोजिंग नाही भेटली, ह्या साइडवेज म्हणजे जो बेस आहे या बेस कॅन्डलच्या वरती जर क्लोजिंग नाही भेटली तर डेफिनेटली हुंडाई मोटर्स परत डाऊनसाइड हेतून येऊ शकतो. आणि मी पर्सनली हुंडाईचा ह्या लेवलला वाट बघतो. या लेवलला का वाट बघते, कारण जर समजा ह्या लेवल पर्यंत आलं ना तर इथे जेवढे बाहेर ऍड झाले ना त्या सगळ्यांना बाहेर काढेल आणि मग हुंडाई वरती जाण्याचे चान्सेस मला दिसतात. बट लेट सी ही रेड कॅन्डल मला तर चांगली दिसते की यस की आहे काहीतरी सेलिंग प्रेशर. बट एक चांगला सपोर्ट पण घेऊन गेलेले आहे. एक चांगला सपोर्ट घेतलेला आहे, म्हणजे ग्रीन कॅन्डल खरंच खूप चांगल्या झाल्यात आणि आता तो ह्या सप्लाय झोनला टच तर झालेला आहे डेलीच्या. लेट सी काय होते. बट एक ट्रेंड लाईन तर फॉर्म झालेला आहे. आर एस आय आपण एकदा एक फॉर्म करू, चेक करू की जर ह्या लेवलपर्यंत टेस्ट झाला की आपण आर एस आय चेक करू की ह्याचा आर एस आय म्हणजे ट्रेंड अप आहे, म्हणजे स्टॉक अप चाललाय पण आर एस आय रिव्हर्ट झालेला आहे. सो आपण पी म्हणजे पी किंवा सेलिंगचा प्लॅन करायचा, म्हणजे मी तर करेन. सो त्याचबरोबर माझे जे मेजॉरिटी स्टॉक्स आहेत, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, जिओ फायनान्स मी बघा, जिओ फायनान्स मित्रांनो कसल्याही परिस्थितीत बाय करून ठेवा. आता मी ह्या लेवलला वेट करतोय 230 231.81 बघा, ह्या लेवलला मी वेट करतोय जिओ फायनान्सचा. ओके. सो लेट्स सी थोडंसं हायर टाइम फ्रेम अनालिसिस करूया. हे बघा, तुम्ही जर बघितलं ना त्याचं काय चालू आहे बघा, अप डाऊन अप डाऊन. आणि आता इथं तो टाइम स्पेंड करायला लागलाय. जेव्हा एखादा स्टॉक टाइम स्पेंड करतो ना, आणि हा टाइम स्पेंड खरंच खूप चांगला आहे. ही जी कॅन्डल झाल्या, ही विकली सेलिंगची जी कॅन्डल ती सगळ्यांना फसवण्यासाठी झालेली आहे खरं सांगायचं झालं तर. कारण त्याच्यानंतर सेलिंगच आलेलं नाही, बाईंग पण आले नाही, ती एक वेगळी गोष्ट आहे, पण सेलिंग पण आलेलं नाही. प्रत्येक लो बघा तुम्ही, इथे प्रत्येक लो बघा, कुठल्याच म्हणजे लो ने, म्हणजे आता ह्याचा लो तोडलाय का ह्या कॅन्डलने? नाही. ह्याचा लो कुठल्या कॅन्डलने तोडलाय का? नाही. ह्या कॅन्डलचा लो कुठे तोडलाय का? नाही. सो डेफिनेटली मला वाटतंय जिओ फायनान्स मध्ये आता खरं म्हटलं तर एक बाईंग करण्याचा मोमेंटम मला दिसतोय. ओके. म्हणजे एक शॉर्ट टाइमला सुद्धा एक इथे एक छोटासा डिमांड झोन तर आहे, पण नाही छोटासा डिमांड झोन आहे. सो लेट सी की ह्या रेड कॅन्डल नंतर की एक्झॅक्टली आता हा कुठे येऊन थांबतोय. जर समजा इथून इथं जर आला ना, जिओ फायनान्स बाय करून ठेवा. भारतीय एअरटेल गेला यार, हातातून गेला माझ्या. भारतीय एअरटेल मी कुठे वेट करत होतो, लय लोएस्ट पॉइंटला वेट करत होतो. भारतीय एअरटेल गेला माझ्या हातातून. बट लेट सी जर पुढे कुठे मिळालं तर आपण बघूया. देन मला महत्वाचा होता रिलायन्स. लुक ॲट दिस मॅन, रिलायन्स 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 खरं म्हटलं तर काय करतोय काय समजत नाही सध्या. म्हणजे वीकली बघूया थोडस, मला अजून सुद्धा रिलायन्स मध्ये सेलिंगच दिसते. म्हणजे मी बाईंगला नाहीच आहे. हे बघा ना तुम्ही, हा मंथली सप्लाय झोन होता बरोबर.
इथे एक वीकली असेल कदाचित. नाही, हा एक रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्सला टच होऊन डाऊन आलेला आहे आणि खरं म्हटलं तर आता साइडवेज गेलेला आहे. या लेवलचा सप्लाय झोन घेऊन म्हणजे इथे सप्लाय एवढा स्ट्रॉंग दिसत नाही आपण, है ना? मला सप्लाय एवढा इथे स्ट्रॉंग दिसत नाही. म्हणजे आता इथे बाहेर जे आले होते ते नाही इथं बाहेर काढलं. इथे जे बाहेर नवीन इथे जे बाहेर आले होते, ही कॅन्डल बघून जे बाहेर आले होते ते त्यांना इथं बाहेर काढलं. म्हणजे एकदा दोनदा तीनदा बाहेर काढले. सो व्हेरी हाय चान्स आहे की तो इथनं रिव्हर्ट होतोय का काय. रिलायन्सला नाही कळत अजून मला एक्झॅक्टली काय होतंय. म्हणजे कॅन्डल तर चांगले झालेत, नो डाऊट कॅन्डल खरंच भारी झाली. पण अशी पण असते ना, फेक कॅन्डल होऊ शकतात ना, कारण सेलर तर दिसतात वरती टॉप एंडला. सेलर्स तर आहेत. ओके, मी रिलायन्सला ह्या ठिकाणी वेट करते 1100-1600. 1100ला वेट करते. 1160, 1000 म्हणजे 1100, 1200, 1300 ह्या लेवलला मी वेट करते. आता हा इथूनच जातोय का आणि काय कुठून करतोय माहित नाही. आयसीआयसीआय बँक बघा, मी वाट बघतोय ही लिक्विडिटी स्वीप होण्याची, कारण इथं चांगले बाहेर साईड झाले असणार. सो आय फील की ही लिक्विडिटी तो घेईल आणि मग मी ते एंटर करेन. आणि या साहेबांनी बघा काय केलं, साहेब इथनच वर गेले राव, चान्सच दिला नाही एंटर व्हायचा. खरंच खूप प्रॉफिट, जबरदस्त प्रॉफिट झाला असतं राव. बघा ना, खरं म्हणलं तर काय झालं इथे, इथून त्याने अप अप मुवमेंट दिली, ह्याच्यावरती क्लोजिंग दिली नाही ती एक वेगळी गोष्ट. बट इथे जेवढे बाहेर साईड झाले त्यांना इथं बाहेर काढलं मग अप गेले. मी विचार करत होतो की इथे जेवढे बाहेर साईड झालेत ह्यांना बाहेर काढणं लय गरजेचं होतं, पण त्याने काढलंच नाही. एचडीएफसी, ओ माय गॉड, अरे यार, माझं लक्षच नाही बघा एचडीएफसी मध्ये. अरे यार, कसली मोमेंटम झाली एचडीएफसी मध्ये. मी ऍक्च्युली ह्या लेवलला वेट करतोय. इथे खाली एक डिमांड झोन पेंडिंग आहे खूप दिवसापासून 705 ला. आणि एचडीएफसी ने बघा काय केली गंमत. ट्रेंड लाईन ब्रेकआउट, ट्रेंड लाईन ब्रेकआउटचा सपोर्ट इतने. अरे शिट यार, एचडीएफसी गॉन. काय शिट शिट. मुठूत फायनान्स बघा, माझा लॉस केला मुठूत फायनान्सने जोरात. हुंडाई आपण बघितला, विप्रो आयटी सेक्टर. विप्रोसाठी मी तर खूप डाऊन साईडला बघतोय खाली. 140, 140 ते 145 या लेवलच्या डिमांड झोन मध्ये मी विप्रोला बघतोय. तिथपर्यंत येतोय का. आणि मी लय लोएस्ट डिमांड झोन बघतोय, मला थोडंसं अनालिसिस अजून जरासं सुधारायला लागणार असं दिसतंय. सीडीएसएल, सीडीएसएल आणि हे काय नाव तुझं आपला बीएससी, याने तर पाक धुमाकूळच केला बीएससी ने डायरेक्ट. मित्रांनो पाऊस आहे, व्यवस्थित जर कुठे बाहेर जात असाल तर सेफली जावा. आपणच आपल्या जीवाची काळजी घेणार आहे, कुठला सरकार कुठलं गव्हर्नमेंट आपली काळजी घेऊ शकत नाही. कारण इंडियामध्ये आपल्या प्रत्येक जीवाची किंमत ही शून्य आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे आपणच करता धरता सवरता सगळं आपणच आहे. ओके, सो आय होप दॅट व्हिडिओ विल लाईक. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा.
चॅनल अजून खूप छोटा आहे, 14च फॉलोअर आहेत माझे अजून. हा डेफिनेटली, कारण आता मी माझ्या प्लॅन केलेल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मी 50% कंप्लीट झालेलो आहे. ठीक आहे, 50% कंप्लीट करण्यासाठी अजून उरलेले 50% म्हणजे फुल टाइम ट्रेडर होण्यासाठी मला अजून म्हणजे डिसेंबर पर्यंत थांबावं लागणार आहे. ठीक आहे, आय नो की अजूनपर्यंत माझं फॉलोअर्स वगैरे काही वाढले नाही, दॅट्स फाईन, दॅट्स डझंट मॅटर. बट जेव्हा मी फुल टाइम ट्रेडिंग चालू करेन किंवा ॲनालिसिसच्या बरोबरच माझं प्रॉफिट लॉस मी कारण टाइम मिळतच नाहीत ऑफिसच्या कामामुळे. सो जेव्हा चालू करेन ना त्यावेळी मग आपण व्यवस्थित स्टार्ट वगैरे करू. ओके, so please like the video, share with your friends and subscribe my channel. Thank you, tata, bye bye, and stay tuned with the channel.